पण या सगळ्यामध्ये तू मराठी बिग बॉस केलं, हा जिथे तेजस्विनी लोणारी खऱ्या आयुष्यात कशी आहे ती प्रेक्षकांना कळाली आणि ते इतक्या सुंदर पद्धतीनं पोहोचलं, प्रेक्षकांना तू प्रचंड आवडली. इव्हन जेव्हा हाताची तुझी इंजुरी झाली बाहेर गेल्यानंतर अनेकांनी सांगितले वी वॉन्ट हर बॅक. काय काय वाटलं होतं तो सगळा शो आणि तो मला वाटतं फेज, मला वाटतं आयुष्यासाठी कायम तुझ्या मनाच्या कोपऱ्यात फॉर राहील. एव्हर. तोच म्हणजे तो असतो ना की एक ब्राईटेस्ट स्टार इन माय लाईफ इज दॅट. Right. कारण काय झालं होतं मला आज सी मी म्हटलं तसं खूप गॅप नंतर देव माणूस केलं. देव माणूस डिड वंडर्स फॉर मी. Right. मग त्यानंतर बिग बॉसला मी जेव्हा आत गेले ना तोपर्यंत मला कळलं नव्हतं की लोकांपर्यंत किती पोहोचले, कारण खूप गॅप झाला होता ना, आपल्याला माहिती नसतं. आजकालच्या जमान्यात असे विसरतात लोक. तर मी नेहमी म्हणते, मी तर कॅमेरामध्ये पण नेहमी म्हणायचे जेव्हा वोट अपील करतो ना, आय ऑलवेज यूज टू से की जे काही 4-5 फॅन्स असतील ना ते मला करा. हा, आय यूज टू से. कारण कुठे, कारण मला वाटायचं जास्त नसावेत. मी खूप खूप रिअलिस्टिक आहे त्या बाबतीत. मी माझी पायरी ओळखून आहे आयुष्यात. सो मला असं वाटतं जास्त तर नसतील आपले. काय दोघा तिसरा आता बघितला असेल किंवा काही बघितलं असेल. मधले सिनेमे क्रिटिकली अक्लेम झाले पण ते कमर्शियली सक्सेसफुल नव्हते. सो प्रॉब्ली कोण बघणार आहे आपलं. पण जेव्हा बाहेर आले ना, जेव्हा हातामुळे आले होते, तर तेव्हा वन ऑफ द स्टाफ, म्हणजे जेव्हा मी घरी पण पोहोचले नव्हते, मी ज्या हॉटेलमध्ये थांबले तिथली स्टाफ म्हणाली, अरे मॅम काय म्हणजे असं तसं तसं. म्हणलं अरे जरा बोलतायत आपल्याबद्दल. मग घरी जाईपर्यंतचे ते ड्रायव्हर दादा ते म्हणाले, मॅम तुम्हीच. म्हणलं वा 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 होते. आणि घरी पोहोचले आणि विनय म्हणून त्याने मला फोन दिला, त्याच्याकडे फोन होता माझा, मॅनेज करायचा मला. आणि जे उघडले मेसेजेस आणि मग कळलं की फॅन क्लब्स होते. आय एम टेलिंग यू, मला अजूनही विश्वास होत नाही की तसं काही होऊ शकतं. माझ्यासाठी मी कंटेंट आहे. मला खूप खूप झालं. आयुष्याची फेम ती होती माझ्यासाठी, ती आहे आणि ते प्रेम आहे. मला हाव पण नाहीये आणि मला त्या लोकांचं तरी प्रेम सतत असायला हवं, ती हाव आहे बस. मला हे आवडलं, म्हणजे समाधान आहे तुला, ते मिळालं आणि व्हेरी त्याचं समाधान तू समाधानी. पुढे हो गेलीस त्या ह्याच्यात. हो. पण अनेकदा ते आजही बोललं जातं किंवा इव्हन आज तू ऑफिसला आली तर सगळे मला आवर्जून विचारतात की अरे तिला इंजुरी झाली होती पण आम्हाला असं वाटत होतं ती जिंकेल वगैरे. हे तुलाही तेव्हा जाणवलं असेल ना तेजस्विनी? हो, थोडंसं वाईट वाटतं, थोडं वाईट वाटतं. पण ते वाईट वाटे ना वाटे की मी आता, म्हणजे सांगायला हरकत नाही, आता माझं प्रोडक्शन हाऊस लॉन्च केल्याच्या दुसऱ्या दिवशी मला मेजर परत त्याच हाताला तिथेच इंजुरी झाली. सो मग असं झालं की हे काय होतंय आपल्या बरोबर. म्हणजे मजेत तर घरात मला फ्रॅक्चर बंड्या म्हणतात. म्हणजे माझे मित्र वगैरे, माझे ते काही फ्रेंड्स, मला फ्रॅक्चर भाऊ माझा, फ्रॅक्चर बंड्या. पण ते इतकं हे होतं की मग मला असं वाटतं बिग बॉसची झाली त्याचं कारण होतं आणि ही झाली त्याचं काहीतरी वेगळं कारण होतं. बट आय हॅव ऑलवेज ऍक्सेप्ट करायला शिकलीस तर जे हा, होतं चांगल्यासाठी होतं. शेवटी मी पण ह्युमन बिईंग आहे. कधी कधी राग येतो, चिडचिड होते की हे का झालं. कदाचित ते हाताचं नसतं झालं ना तर मी कदाचित जिंकले असते, कदाचित काय झालं असतं. बट द फ्लिप साइड वुड हॅव बीन, कदाचित नॉमिनेट होऊन बाहेर पडले असते, लक्षातही राहिले नसते कोणाच्या. सो यू नेव्हर नो, लाईफ इज व्हेरी पॅरलल युनिव्हर्स मध्ये कदाचित जिंकले असेल मी.